ही आणखी आता उद्याची दिली माझं म्हणणं आहे त्यातले बंगाल खेळ खेळण्यापेक्षा असली डाव खेळावं सरकारने आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाकावं. मराठ्यांचं मन जिंकणं गरजेचं आहे. सकाळी पण तेच सांगितलं, आता पण तेच सांगतो. अशी योग्य संधी सरकारला आता सध्या गोरगरीब मराठ्यांचं मन जिंकायची योग्य वेळ आहे. सरकारला सगळे विसरतील आणि गोरगरीब मराठी कधी सरकारला विसरणार नाही. जर गोरगरीबच्या लेकरांचं आरक्षण दिलं, त्यांना आयुष्याची जर रोजीरोटी मिळाली, तुमचा आमदार तुम्हाला विसरण, तुमचा मंत्री तुम्हाला विसरण, तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरण, पण मरेपर्यंत मला तरी करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाही. म्हणून एक एक दिवस मुदत वाढ देण्यापेक्षा उपोषणाला तुम्ही एक एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी होणार. आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होणार. तर मग नाटकं ठरायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हाताने परवानगी देणं. तसं दुसरं सुद्धा करायचं, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात. कमाला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात. पोराला रस्त्याला नावायचे हे पण सरकारच्याच हातात. का सोडायचं, तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काय नाही. मुंबईतली परिस्थिती अशी आहे, जसं पोलीस बंगावाला घेतो तसं आमच्याही माहिती आहे. इथले सरकारनं त्यांचे लंबीचे त्याचे संघाचे कुलप लावून ते दारं बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की तुम्हाला सुद्धा त्या जेवणाचे पण देतो. म्हणून CST-ला जे बाबा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वगैरे ते आता ज्यावेळी पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं एवढे काय सांगा, आपण काय सांगितलं ते निघले सुद्धा, पण त्यांनी ते कारण सांगितले काही सुरू नाही. पाणी प्यायला होता मध्ये कधरून जावा मराठी मुंबईत. परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नाही, त्यांना काही वस्तू मिळू नाही. मग अरे इंग्रज कशा झाले तुम्ही? मग रात्री बेकार झाले. मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूमाचे उघडं ठेवणार. कारण पोर आता आलेच म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावून हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलट्या बातमी करायला लागले. अरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रातलं त्यांचा विषय. त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही तर येऊन देणार नाही तर मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबईचे आमदार घुसले पण जाम केली. पण मग सरकारनं पण सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुड्यात घुसलं की मराठी आडमुड्यात घुसले. सहकार्य केलं, परवानगी दिली. कोणाने 1 मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा, वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर येऊन लावा पार्किंगच्या. पोरांनी ते पण केलं. 2-4 घंट्याने, 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलं की ते आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले. काय सरकार पाहिजे तुम्हाला आणखी? आणि तुम्ही पाण्याचा बंद करणार, कशाचा बंद करा? मागच्या गप्पाच आहे, मागच्या गप्पाचा अवघड तुम्हाला कळतं का नाही?
परवानगी घेणं गरजेचं होतं. पण गरीब इतक्या लांबून आले गरीबाचे लेकर काय करायला द्यायचा राव त्यांना. एक दिवसाची रडक्यासाठी परवानगी द्यायची. बोराला पाणी नाही मिळालं मग ते पोटे असे इथं त्यांचे ते काय चुके तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून आज वागणूक घेतात का. तुमच्या आमच्या तिथे येतात तो निसावा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात अशी वागणूक देतो का नाही. जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे. तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे. राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे. काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा. बेसरामाचा असला तरी मराठ्याचा आहे. तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेलं मराठ्याच्या पोराच्या डोक्यात घेणार नाही मुंबईत गेल्यावर हात घेतली. तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात भावाच्या ताकद होणारे म्हणून तिकडे लोक आमच्या ते कार्यकर्ते म्हणतात बदला होणार पडायचं. लेकरांना म्हणून आले चेंबर पाणी द्यावा त्यांना एखादा चटणी भाकर द्यावा म्हणून मग आले म्हणून बदलून जावा म्हणून हाट्याला कोणते झुले जणू काय धंदा आहे. तुम्ही बघून आले का सगळ्या नाही म्हणजे याचं कारण असं आहे हे बघा जन मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल. राजकारणाला ऐकून तुम्हाला जे मताचं मत काय एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार. तुम्ही माझे देव सांगणार गोड गोडवणार तसं काही नाही. मी मोकळाने काय करा लोकांचं सुद्धा खरं आहे ना. तुमचं खरं आहे दुसरं एक त्याचं लोकांचं खरं नाही. ही कोणती पद्धत आहे. तुमचा रस्ता मोकळा केला आणि बातम्या फिरल्या सरकारने मुंबईत मोकळी करा म्हणून म्हणजे लोकांना आमच्या भविष्यावर पसरला पाहिजे. ते काय चावत आहेत का त्यांचा तरी मराठीची पोरं मोकळी समजा मराठीच्या पोरांनी कोणाची दिली कोणत्या पोरांना गेला असेल देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल कुठं काय म्हणजे त्याला मला माहित नाही इकडे समजा चौपाटीच्या गेला असेल समजा काय ते काय असं मराठी पोरं म्हणजे सापेला चालता आवडतो खेड्यातली पोहे काही काही पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघताना तुम्ही जसा भाव आला तसा भावच होता खेड्यापाड्यानं आल्या मंत्री येतात मुख्यमंत्री येतात आल्या तिथंच होतो आज हे टावलं जाईल सगळीकडे खोलीचा वास घेऊन बघणार कशी येत आहे. म्हणजे तुमची येते भावना आमची येते भावना सांगा तुलू तुमची येते भावना आमची येते भावना सांगा तुलू तुमच्या दाराला तुम्ही आम्हाला एक दिवसाने परवानगी द्यायला तयार आहोत. तसं पाहिजे तर मग आम्हाला चालू 27 दिवस मला झोप नाही रात्र झोप 28 दिवस झोप नाही रात्र झोप नाही 27 दिवसभर जेवण मिळत नाही 28 मिळालं सकाळी म्हणजे 27 सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालो वाटलं होतं उशिरा निघू पण इतकी गर्दी झाली तर आमच्यामध्ये बिना जेवणाचं तसंच निघालं मला रस्त्याने नाही जेवण मिळालं दिवस रात्र इतकी गर्दी होती ते समजून माझ्याकडे मी म्हणल्यावर मला सगळं भेटून आपल्याकडे नाव हातावर गेला ना त्याला काय घोड्या बोलायचे नावाचे बघायचे तो पण मेळ्याच्या समोर त्याच्या समोर सगळं पण रात्रभर जेवायला नाही मिळत 8 वाजता सकाळी जेवलो जे जेवण पुढे वेळ रोखला जेव्हा त्याला थोडं गाडी बसून जेवण त्याला जमलं नाही जेव्हा कळालं नाही थोडं जेवण म्हणजे 8वीच्या आणि 8वीच्या रात्र पण उपाशी आणि जागा बरोबर म्हणजे जागा बरोबर जाऊ पत्रकार जाऊ गाडी घेऊन माझे बिचारे म्हणजे करायला कमाल
निष्ठेने करतो, वेगळेपणा नाही करत. मला हे सगळ्यांना सांगायचं. मला त्याच्या पोराची वाईट वागू नका. मुंबईत काही करणार नाही ते देवोपचाराच्या लय हाले तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री. आम्हाला नाही आमच्या लेकराचे किती हाले, किती कमर मोडलेत आमच्या आई बापांचे कष्ट करून करून. लय अवघड आहे. तुम्ही ते जाण ठेवा. ते माज घेऊन नाही आले इकडे, माजले नाहीये, वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यायना. आमच्या डोळ्याचं पाणी पुशिनात म्हणून त्यांना राग येतो. बरं तुम्ही लवकर नका का पुशिनार. मी उपोषण करून करून मेल्यावर मान द्या, हरकत नाही, काय अडचण नाही माझी. मी बलिदान द्यायला तयार झालेलो आहे. पण तुम्ही त्यांना इथं दुकान बंद करायला लावू नका. नंतर तुमच्या बी महाराष्ट्राचा भाग तुमचं तसंच होणार आहे. अहो खरं सांगतो, अपघातला कुठून नसतो. आमचे पोर आले मग तुम्ही जर टपऱ्या बंद करणार, हॉटेल बंद करणार, सगळं पाण्याचं बंद करणार. आम्ही पण तुमच्या तिकडचा भाग द्यायला तुमच्या ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले आम्ही तिथं पाणी त्या मोठा बंद करणार. तुमच्या टेस्ट हाऊसात गेलं असलं पाणी तर आमचे बंद करणार. आमच्या राहतो गेलेला कारण तुम्ही आम्हाला मुंबईत फिरून दिले आणि आपण बोलतो ते करतो. तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असले तर आम्ही त्या बंद करणार. तुम्ही आमचे लेकरं मारायला लागले तर जसं तसं होणार. तुम्ही नाही सापडत आम्हाला, तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतील. कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्यात त्रास द्यायला ना. इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे, सगळं आमच्या सगळे सोयरे आहेत. तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात, त्यांचेही धारपड होणार मग. हो जशाला तसं होणार देणार तेव्हा मुख्यमंत्री, जशाला तसं होणार मग. माझ्या गरीबाचे लोक राहिले हे तर तुम्ही त्रास देताय. आणखीना बदला बुद्धी हे माझं म्हणणं आहे. आणखीना तुमच्या बुद्धीत बदल करा. आम्हाला काय नको. आणि मराठ्यांच्या पोराला सांगतोय भाऊ, कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण. कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही. आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वे तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल, पुन्हा रेल्वेनं तुम्हाला नागरी पण येता येईल. किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडी तिथं झोपता येईल. म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. हे कोणी शब्द विसरू नका. परत गोंधळ होतो, गाडी सापडणार, गाडी पुढे. त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी तिथं ते संरक्षण होतील. तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले. मग तुम्हाला मैदानावर येता येईल, आझाद मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल हे ध्यानात ठेवा. आणि आणखी नाही सांगतो, तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना नाही सांगतो, त्या चेंबूर आणि त्या पट्ट्याच्या गाड्या काढा. तिकडून असे दिवस गेले, तिथून मागचा सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रकाने पॅक झाला. कारण काल 28 ला निघलेले लोक ते आणि 29 ला दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपल्याच लोक जाम झाले. त्यामुळे गाड्या जर कोणी म्हणत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा. वाशीच्या मैदानावर लावा म्हणत असले तर वाशीच्या मैदानावर लावा. ते जर इथून पुढं मुंबईत असले मैदानात तिथं लावा, म्हणजे तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. कोणत्या कोणत्या मैदान आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येईल. तुम्ही तोंडी सांगा पोराला मेळ लागणार कुठे. तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका. ये मैदान या ठिकाणी येत, या विभागात येत, या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहे, रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहे, किंवा अनेक कुठं असतं एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे. तुम्ही मॅप टाका म्हणजे पोराला मिळ लागेल गाडी आपण लावायची कुठं नेऊ. ते नुसतं मैदान तुम्ही सांगितले आणि भरलेल्या मैदानात त्याच्यात टाकू नका. जे मैदान तुम्ही देणार आहेत, कारण आणखी मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत. सरकारने नाही ऐकलं तुम्ही नुसतं मुदतवार देऊन उपयोग नाही एक दिवसाची. तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेल्यात तसे तसे मराठी
मुंबईकडे येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही. आता बोलणं सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव साडेला माहिती, मी खोटं शक्यतो सांगत नाही. तुम्ही कसा कसा याला विलंब लावलाय, तसे महाराष्ट्रात लोक कामं सोडत मुंबईकडे निघणार. तुम्हाला आता एवढं हे आणखीन पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे याच आंदोलनाचे. पहिला पण नाही, कारण आम्हाला माहित होता आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला, म्हणून आले आम्ही थोडे आलो. तुम्हाला आणखी पुढे दिसत तुमची इच्छा पुरी होईल. मुख्यमंत्र्याची तुमची इच्छा पुरी होणार. तुम्हाला कापरा कोपऱ्यात मराठी दिसणार, त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा कापऱ्या कोपऱ्यात दिसणार, त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहे. फक्त आम्ही लोकशाहीचा, कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार आहे. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी. पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करण्याची हातात नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती आहे म्हणून मागण्या सांगत नाही. फक्त शेवटचं हे सांगतो, चेंबूरकडे तिकडे ज्या बांधवांनी रोड वरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानाला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते, ज्याला जेवायला मिळालं नाही, ते पोरं आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा. एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणून देत नसेल, त्यांच्यावर दबाव असेल, म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या, पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले, नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा, आपलं 2 टायमाला जेवण करीत जा, आपलं खा आणि गाडीतच झोपा. सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं. तन्मानी संयमाने सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा ते मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. ट्रेन चालू, शांत बसा ना. ट्रेन चालू, शांत बसा. आता आम्ही काय संवाद करू त्यांना कळत नाही. आमचं काम थोडे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असते ते नसेल, आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीत वाटवं करायचं असं, त्यांना मराठीला आरक्षण द्यायचं नसतं, मराठी त्यांना संपवायचे असते. त्यांच्या विचार वेगळे आहेत मराठ्यांविषयी. त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे. मराठीचे लेकरं बाळ त्यांना मोठे होऊ द्यायचे नाहीये. त्यांना कशाला भरून येत आले, तिला जागा आहे द्यायची. सरकारला मराठा समाजाचा वाटोळाच करायचा आहे म्हणून ते जात नाही. येतील नाही येते त्या शिक्षण घेणार. परवानगी मिळाली आम्हाला. परवानगी घेणार नाही. 1 दिवस सरकार देऊ शकतो मला, काय देऊ शकतो ना. साधा आणि सोपा प्रश्न. 1 दिवसाचे देऊ शकतो म्हणजे काय स्वरूपी देऊ शकतो. मागण्याचा अंमलबजावणी नसतं त्याला काही गोळ घडून आणायचं असं दुसरं काय. आमचं तर शांत देईल. तुला काय घडून आणायचं चल. अरे ट्रेन चालू आहे ना. तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली होती आरक्षणासंदर्भामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी, त्यातले एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणताय की तिसऱ्याचं काढून दुसऱ्याला देता येणार नाही. फडणवीस साहेबांनी मला लावला असं म्हणतो. कारण आम्ही ओबीसी तर मागतच नाहीत ना. एकाच काढून दुसऱ्याला यांनी काय केलं, सरकार असून यांच्या पाठीमागं मायबाप शब्द लागला. मायबाप सरकार लय चुकीचा शब्द आला.
यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे. वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितलं पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 300-200 वर्षापूर्वीच्या आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका ही भांडण लावायची भूमिका आहे सरकारची. ही कोणाची असली पाहिजे? विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेची भांडण लावायचं एकाचं काढून दुसऱ्याचं. आणि त्याचं काम काय म्हणलं का गॅजेटियर नाही का आमचं हैदराबादचं सरकार नोंदी 150 वर्षाचे. सातारा संस्थांचं गॅजेटियर नाही का 150 वर्षापासून. बॉम्बे गव्हर्नमेंट ते इंग्रज होते तेव्हापासूनच आहे ना. आमच्या तेव्हापासून त्या नोंदी आहे ना. सरकारच्याच पाहिजे आहे ना ते. आधी कोण हे का ते कोणी कोणाचं काम दिलं आमचं उलट काढून त्यांना दिलंय. 16% आमचं आरक्षण खाते याच्यापर्यंत तोंड शिवले. आमचं सरकारी नोंदी आहे गॅजेटियर यात येत नाही. त्यांचं काम कुठं द्यायला त्यांचं कमी करावं म्हणलं तर आम्हाला काय म्हणालं ओबीसीला 32% आहे त्यातलं 20% कमी करा आम्हाला द्या. 12%च फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का. 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा 23,000 द्या असं म्हणलं का. आमच्या नोंदी आहेत त्या 32%, 27% त्याच्यातल्या 19% आमच्या नोंदी आहेत त्या द्या म्हणतो की उलट लोकांना सांगतात आणि महाराष्ट्राला सगळं कळालं आता यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केले समाजात समजून सांगायचं. आपल्या सरकारी नोंदी आहेत आपण कोणाचं घेत नाही आणि हे ओबीसीला गरीबाला कळालं नेते सोडून 2-4 जण सोडून गरीब ओबीसीला ते सुद्धा कळालं. आपलं जे आरक्षण 89-90चं आहे 1990चं यांच्या नोंदी 100-150 वर्षापूर्वीच्या यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकार दाखवून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही. काढून घ्यायचं नाही पहिलं जे आमचं हे भ्रम निर्माण करते. त्यामुळे काही टेन्शन नाही. आता फायनल आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्ही पैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून नसतं मी उपोषण करून मारणार नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीसांनी करायचं यांच्या अडमुठेपणाच्या वागण्यामुळं याचे सत्ता मराठ्याने देऊन मराठ्याच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा. याच्या अडमुठपणामुळं केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार यावेळी. कारण राज्यात मराठी 50-55% जर तशी वेळ आली त्या राज्यातच शांततेत मराठी चाक सुद्धा फिरून देणार नाही. बेमुदत वर्ष तुमच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा सरकारचा हा सगळा प्रयत्न आहे का? तुमच्या बोलायला सरकार येत नाहीये. मराठा उपसमिती तुमच्या बरोबर बोलायला येत नाहीये. आंदोलनाची तीव्रता ते कमी करू शकत नाहीत. त्यांनी किती प्रयत्न केले तरी मराठ्याला माहिती मी त्यांच्यासाठी जगतोय त्यांच्या पोरावासाठी. त्यामुळं सरकारवर अवलंबून नाही आली. सरकारने काही शब्द फेकले मराठ्यांना विश्वास ठेवा. मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर. त्यांनी किती शब्दाचा फेकाव करू द्या किती मारा करू द्या किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या किती बी काय त्यांना डोक्यावर लावायचं लावू द्या मराठी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही घेत. कारण 45 वर्षाला मराठ्याला बसवलं टेन्शन नाही. हे पण ऑपरेट चालू शांत राहतो. तुमचं पण बरोबर आहे. सकाळी ट्रॅफिक जाम झाली तर आम्हीच काढली. तुमचं दुसरंही म्हणणं आहे की आणखी लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखी जाम होईल. आणि तुमचं तिसरं म्हणणं आहे की आर्थिक राजधानी असं ठरवलं का मराठ्याच्या गरीबाच्या पोराचं वाटवा करायचं. तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावा खेड्यापाड्याची असं वाटत नाही का. आमचा हक्क नाही का मुंबईवरती. सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून गोरगरिबाचे
आमचे लेकरं सुद्धा सुखा समाधानाने जगावं. आम्ही पैसे मागायला आलो का? पण आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही मागायला आलो ते द्यायचं नाही. ते झालं आता भाषणबाजी खूप झाली आता नाही. आता पुन्हा फाईट शेवटची फाईट. नाही ते का उत्तर देत नाही तुम्ही ते विचारलेल्या प्रश्नावरती. आम्ही नेत्यावर सगळंच नाही. ते जर म्हणले ओबीसीतून घेऊ नाही तर कोणी म्हणत नाही देऊ. आम्ही त्यांच्या म्हणण्यावर चालत का आमच्या स्वतःच्या म्हणण्यानं चालतो. आले काय गेले काय चालूच असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोण मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला. त्यांचं काम आहे येणं, आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागं हटत नाही ही आमच्या सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पॉईंट. भाजपने लावलेला आम्हाला आता तुमच्या कोणच कळलं मला माहित नाही. बॅनर व्हायरल व्हायला महाराष्ट्र शिव्यांना लक्षात शिव्यांनी लक्षात ठेवायचं कर्तृत्वाला लक्षात ठेवायचं. फडणवीसांनी मराठा समाजाला सातत्यानं आरक्षण देण्याचं म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं कालीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते. उलट बसून कालीन औषध लावणे असं त्याला म्हणते. उलट माणूस खाली झालेल्या माणसाला कालीन औषध लागतच नाही. जर ते उंटाच्या खाली उतरला तर त्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मरण तो लावू शकतो. ते उंटा बसून कालीना मरण लावणे याला म्हणते. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिवाय नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय करतो देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगा. तुम्ही डंगराच्या गाडीत लाकूड घातलं परत भाषा दिल्या. डंगाराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊन तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला. एकाला पण ऑफिस नाही. एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही. बघा फडणवीस साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आहे. मी आता त्याला लांब नाही पण हे काही तुमचं एक दिवस होतं लावते. मी यातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं तुम तिथं एक माईक आम्हाला मध्ये एक भोंगा तो माठवा. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते दंगाराचं दुर्वाटण केलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी आहे, मराठवाड्यात तो ओबीसी आहे. व्यासपीठाचे बाजूचे बडबड करण्याचा बाहेर घालतो मी. तुम्ही पुढे होत शिक काय आपला प्रकार आहे. इकडचे बडबड करायचं तिकडं. देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इथं काही समाज मराठवाड्यात ओबीसी दे, विदर्भात एससी दे, खानदेशात एसटी दे. एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असते का हे फडणवीस तुमचं कर्तृत्व. मराठवाड्यातले काय करायचे बोलणी जरी खानदेशात दिली तर ती एसटी होती. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काय करायची एससी होती. तिकडची काय करायची एससीची पोरगी जर मराठवाड्यात गेली ती ओबीसी होती. बघा आमचा खेळ दर आमचा मांडायचा तसाच हे करतो तो खेळ. तुम्ही मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली तिचे पोर ओबीसी ती ओपन. तर आमचा आंतरराष्ट्रीय विवाह आहे म्हणलं का ना आम्ही मराठीचे म्हणलं मिळाला ना इतकी बेकारी. तिकडची इकडे पोरगी करावं ती पोरगी आणलेली ओबीसी तिचं नाव ओपन पोर ओपन ती ओबीसी. आई निवडणुकीला मराठी बाप तिचा प्रचार करतो.
म्हणजे कोणाच्या हायका ताळमेळ हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब. फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असुबाई न देणं हे तुमचं कर्तृत्व ऐका आता. होत्या जाता फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे. तुमच्या फुकट टाकणारे आमदार कोणी चपला भरलेले कुठं भरलेले चाटणारे ते 2-4 आमदार आले ते फक्त कर्तृत्व तुमचं. तुमच्या कर्तृत्व आहे का याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडण्यातून आमची आणखी विसरलं. उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्या तुम्ही आम्हाला देवाच्या अनुमी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता. हे तुमचं कर्तव्य आहे. याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही आमच्या आमच्या आई बहिणी गोळ्या घातल्या. हे तुमचं कर्तव्य आहे. तुमचं कर्तव्य फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्ज माफी करून मागणारा माणूस मतदान घेताना माफ नाही केलं. गळ्यात हिरा घेतला 500 पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पकवान तुमच्या गळ्यात बळत होते ना. तुम्हाला वाजतच होते तुमचे बोट पुढे बघा मागवायला खालच्या बाजूला पका खालून तुम्हाला धुवं म्हणून वाजत असतो. त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मागं भाव देऊ. हे तुमचं कर्तृत्व. नंतर तुम्हाला पकाच वाजल्याने तुमच्या गळ्यात टाळ दिला. टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणत्या अभंगावर कोणत्या चॅनल 2 द्यायचे का 3 द्यायचे बाबा बरोबर का. नमस्कार, गुड मॉर्निंग. देश विदेश आणि राज्यात गावाकडच्या महत्त्वाच्या काही शहरांमधल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे. मतदारसंघ न्याय आपण कुठे कमी पडलो, आपण कुठे चुकलो याचं आत्मपरीक्षण करा. आपलं कामच 1 नंबर आहे. फक्त तुम्ही पाठीशी उभे राहा. प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसाचा विचार करत असतो. आम्ही का नाही करायचा. महाराष्ट्राने मोदीजींना झुकवलेलं आहेच. मी सध्या उभी आहे दादर टीटी सर्कल जवळ. रावेर तालुक्यातील बक्षीपूर या गावामध्ये आहोत. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून संततधार पाऊस बरसत आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे. सुपरफास्ट बातम्यांचा धडाका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पांतर्गत जलवाहिनी आणि फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचं जलपूजन झालं. यासाठी 1800 कोटींच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचा काही खर्च हा छत्रपती संभाजीनगर महापालिकेला करावा लागणार होता, पण लोकप्रतिनिधी. नमस्कार, गुड मॉर्निंग. देश विदेश आणि राज्यात गावाकडच्या महत्त्वाच्या काही शहरांमधल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे. मतदारसंघ न्याय आपण कुठे कमी पडलो, आपण कुठे चुकलो याचं आत्मपरीक्षण करा. आपलं कामच 1 नंबर आहे. फक्त तुम्ही पाठीशी उभे राहा. प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसाचा विचार करत असतो. आम्ही का नाही करायचा. महाराष्ट्राने मोदीजींना झुकवलेलं आहेच. भिवंडीमध्ये रात्रीपासूनच जोरदार मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे भिवंडीमध्ये जागोजागी पाणी भरलेलं आहे. म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन तर विस्कळीत झालेला आहे. कोल्हापुरात गेल्या 2 दिवसापासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे तो सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचू लागलेलं आहे. त्यामुळे मेट्रोवरती सुद्धा अनेक ठिकाणी पाणी गळती सुरू झालेली आहे. सुपरफास्ट बातम्यांचा धडाका. राष्ट्र महाराष्ट्रातल्या बातम्यांवर खास रिपोर्ट्स. देश विदेशातील महापूर ते युद्धाचे रिपोर्ट.
रोज घडणाऱ्या घडामोडींची ब्रेकिंग न्यूज पाहत रहा NDTV मराठी. पावसामुळे मिठी नदीला भरती आली होती. आपल्यापैकी अनेकांनी हा पूर बघितला देखील असेल आणि त्यांना आज देखील ती भयावह परिस्थिती आठवत असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाच्या कोसळधारा ज्या आहेत त्या सुरूच आहेत, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झालेली आहे. बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून सर्वधूर पावसाने हजेरी लावल्याचं बघायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे. मतदार संघ न्याय आपण कुठे कमी पडलो, आपण कुठे चुकलो याचं आत्मपरीक्षण करा. आपलं कामच एक नंबर आहे, फक्त तुम्ही पाठीशी उभे राहा. प्रत्येक जण आपल्या राज्यातल्या माणसाचा विचार करत असतो, आम्ही का नाही करायचा? महाराष्ट्राने मोदीजींना झुकवलेला आहेच. हसनाळमध्ये पुराचा कसा हाहाकार झाला. सकाळपासूनच पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाचा जोर कायम आहे. तळ कोकणात आज मुसळधार असा पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात 3 दिवस झालेल्या पावसामुळे शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कहर केलेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये मागील 5 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी देखील झाली आहे. योग्य वेळ योग्य संधी गोरगरीब मातीचे करोडचे म्हणत येते. तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्रिपद नाही दिलं ते तुमच्या हुशार, एखाद्याला पद नाही दिलं ते तुमच्या हुशार, पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपकार केले तर मरेपर्यंत विसरले. योग्य ट्रॅक घ्या, अशी संधी आली, योग्य निर्णय घ्या. लक्षात घेऊ करोडो मराठी तुमच्या पाठीशी लागेल, तुमच्या कळत चांगली द्वेषच भरला बस बाकी का. चला धन्यवाद. तो कोरडं पडलं उद्या उद्या बोल आवड. विशेष माहिती सांगायची. सरकारने आणि पोलीस बांधवांनी एक काम करा, सारखे विरोपा पाठवू नका. इकडे गाड्या ह्यालावल्या तिकडे ह्यालावल्या त्या रोडवर थांबल्या. तुम्ही ना अगोदर पार्किंग लवकर घोषित करा, म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांना तो संदेश जाईल या या विभागात विरारला या ठिकाणी पार्किंग समजावा, किंवा वाशीला या ठिकाणी, चेंबूरला या ठिकाणी, सायनला अमुक अमुक ठिकाणी, दादरला या ठिकाणी, मंत्रालयाच्या आसपास, आझादबाजाच्या आसपास अमुक अमुक ठिकाणी. तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही काय करता, 15 मिनिटाला 10 मिनिटाला व्यासपीठ सांगता मी करतो घोषित. मी तुम्हाला खरं सांगतो, उद्यापासून मी बोलणार नाही. येतो उपोषण करायचं बोलायचंच नसतं, पण मला लय कधी तुम्हाला लय कधी ते बार बार मला विचारायचे सरकार, मग मी सांगतो. त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो, तुम्ही पहिल्या पार्किंग लवकर तातडीने घोषित करा, मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून, म्हणजे पोरं तिथं गाड्या घेऊन जाते. आणि आता विरारच्या पोराला सांगतो, आता ते काय असेल तिकडचा टप्पा येणार असेल तो खानदेशी बांधला आता. आणि यांना काय मुख्यमंत्री असा माणूस आहे, त्यांचं 4-2 लोक आहेत, ते जसे कानात थुकत येईल तसंच बोलतील. आणि ते कानात थुकत येत म्हणून त्यांच्यापासून 7 करोड मराठा लांब आला. त्यांनी मनाचा डिसिजन घ्यावा, आपण काय केलं पाहिजे ते ना. ते गाठी मराठवाड्याचं मागं नाही, आता मराठी संपले, याच्या माग पुन्हा राहिले. पश्चिम महाराष्ट्राच्या मागं राहिलं नाही, याच्या माग कोकण राहिला नाही, खानदेशी दरबार नाही, ते राहिलं गाठी. जेव्हा आता पोटे मराठी दुसरे आता डोकं खाली झालं, आता काय सांगत होतो मी, गरीबाचा कल्याण केलं मी, मला नाही सोडू शकत. विरारच्या बाजूला, विरारच्या त्या भागात, त्या शहरातल्या पोरांना जिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या त्यांनी
तुम्ही तातडीनं संबंधित पोलीस बांधव आणि सरकार सांगत त्या पार्किंगवर नेऊन लावा आणि रेल्वेनं आझाद मैदानकडे या. ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. पुन्हा एकदा सरकारला हे पोलीस बांधवाला सांगतो, मला बार बार बोलता येणार नाहीये, मग आता तो कोंड पडले म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही घोषित करा मराठ्याचे पोरं गाड्या निवडून लावतील आणि नाहीच लावल्या तर मुंबईची जी टीम येते तुमच्या मदतीला घ्या, कारण आमच्या इकडच्या लोकांना पण माहित नाही जास्त. त्याच्यामुळे आमच्या लोकांची उगत पळापळी करू नका, इकडे चल आणि तिकडे चल. त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या आणि त्या पार्किंगला लोकांचा आताचा तातडीचा विषय की त्या विरारकडं खूप गाड्या आल्या, त्याच्यामुळे ते रोड ब्लॉक झाला. आता तुम्ही जर पार्किंग नाही दिली तर ब्लॉक नाही होणार तर काय होणार. त्यामुळे तुम्ही पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही नुसतं म्हणता आम्ही 29 ठिकाणी म्हणजे 29 मैदान पार्किंगला दिले. नुसतं 29 म्हणता, 29 पुढं बीडला दिलं, अमरावतीत हे नागपूरला आहे, का हिंगोलीत हे, का इकडे पुढं सांगली साताऱ्याला सोलापूरला दिले, असं त्याच्यावर लिहावं लागलं ना. नुसती 29 दिले. आता 29 आम्हाला काय मिळायला लागले, एक गल्ली दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या गल्लीत गेलो. त्यामुळं आझाद मैदानाच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा. शांततेत मराठी वस्ती काही ताण होणार नाही. सरकारला शब्द धन्यवाद. उपोषणाबरोबर पाणी सोडले सकाळपासून नाही घेतलं, पण आणखी 2 दिवस नाही सोडणार. पाणी घेईन 2 दिवस समजा, तर मी सकाळपासून घेतलेलं नाही, कारण त्या तिकडे फोन आले मला आणून दाखवा. त्याशिवाय बोलू शकत ऑनलाईन जावा ना, मला फाईन आणून दाखवा ना. अरे मेसेज द्या ना मला जेव्हा काढून पोराजवळ मी जाणून ते बोलून मग मी काय करायचं. आणि तसा जर ते फळे किरतात देणार फाईन मारायचं घ्यायच्या, पण मुंबईत द्यायचं चुकायचं नाही, चुकायचं नाही. फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही, नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले, तुम्ही पंचतरी पक्षाचं ऐकून धिंगाणा करायला आले. एकाने धिंगाणा करायचा नाही. आता ट्रॉफिक जाम कशामुळे होती तर पार्किंगला जागा नाही, मग ते रोडवर लावतो. हे करा तुम्ही ठिकाण ओपन करून द्या, सगळं होईल. चला पाण्याचं काय नाही, पाणीचं आणखी आज उद्या आहे सुरू. घेतलं नाही मी तरी सकाळपासून, आणखी ठेव पण नाही घेतला, पण पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे. आणि नाही मुख्यमंत्र्यांना कोणत्या गाडी घेतली तर पाणी पण सोडून द्यायला आणि मग कडक उपोषण सुरू करा. आणि सगळे गाड्याने झोपायचा उगाले टेन्शन नाही घ्यायचं. हा पाणी घ्यायला घेतो आणि याचे दिवस घ्यायला दे. आशा आहे मला की आज उद्या मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री सरकार मराठ्यांच्या विषयाची अंमलबजावणी करतील. नाही केलं तर पाणी सुरू होतील. पोरं जरा जेवायचा, आपल्या स्वयंपाक करायचं, जेवायचं, गाड्यात झोपायचं, सगळं तिथे अंदाज एक आहे ते बघून ठेवायचं. गाड्या याच्यासाठी बंद केल्या, काही गोष्टी समजून घ्या. निघाले पार्किंग काही फुल झाल्या तर मग आता तुम्हाला ज्या पार्किंगचे तेच लावावं लागेल ना. आपल्याही पोरांनी आरोपणा करायचा नाही, मग ते आवडणार. मग हा इथं जर एखादं मैदान मोकळं आहे आणि ते देत नाही तर मग बोलू, पण इथल्या मैदानात काही बरेच फुल झाले. दरम्यान आपण बघतोय की आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे फिरणार नाही आणि आरक्षण दिलं तर वर्षा बंगल्यावर गुलाल उधळू, असा मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेला आहे. सोबतच अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. आमच्या लोकांची उगाच पळापळ करू नका, आम्हाला योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून द्या, असं त्यांनी म्हटलं.